एकीकडे रंगतदार बनलेला फुटबॉल विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला असताना सांगलीच्या राजकीय पटावरही फुटबॉलचा खेळ रंगलेला आहे. भाजपच्या टीममधील काही नेत्यांनी डिफेंडरच्या भूमिकेत असलेल्या जयंत पाटील यांना टार्गेट करत त्यांच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले चढवले आहेत. जिल्हा बँकेत होणारा गोल माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या चतुराईने वाचला, मात्र जयंत पाटील यांचा ईश्वरपूरमध्ये बचाव करता आला नाही. नगराध्यक्ष आणि त्यांचे नगरसेवक बंधू असे दोघे अपात्र ठरल्यानंतर महायुतीच्या टीमकडे 2-0ची आघाडी मिळाल्याचा जल्लोष सुरू आहे. तरी अंतिम सामन्यात काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रँकिंगमध्ये भक्कम स्थानी असतानाही महायुतीच्या विरोधामध्ये जिल्ह्याच्या मैदानात जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद ईश्वरपूर आष्टा नगरपालिकांचे सामने जिंकले. हा पराभव जिव्हारी लागल्याने महायुतीतील स्ट्रायकरच्या भूमिकेत असलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर आणि मिडफिल्डरच्या भूमिकेतील सदाभाऊ खोत यांनी गोलासाठी हल्लाबोल केलेला आहे. जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला आव्हान देत त्यांनी पहिला गोल साकारण्यासाठी जयंत पाटील यांच्या गोलपोस्टकडे कूच केली आहे. बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह जयंत पाटील यांच्या बचावपटूंनी हा गोल होऊ दिला नाही. त्यानंतर लागली जयंत पाटील यांचे होम ग्राउंड असलेल्या ईश्वरपूरमध्ये थेट हल्लाबोल झाला. नगराध्यक्ष आनंदराव मलगोंडे यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात अपात्र ठरवल्यानंतर पहिल्या गोलाचा आनंद महायुती नेत्यांमध्ये दिसला. जयंत पाटील यांच्यासाठी हा मोठा घाव होता. हा घाव ताजा असतानाच मलगोंडे यांचे नगरसेवक असलेले बंधू अपात्र ठरले. पाठोपाठ 2 धक्के बसल्यानंतर जयंत पाटील यांच्या टीमचे खांदे खाली आल्याचे दिसत आहेत. अशातच आणखीन काही गोल करून सामना जिंकण्याच्या तयारीत असलेल्या महायुती नेत्यांना जयंत पाटील यांच्या नव्या चालींनी संभ्रमात टाकलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.